फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत आपण श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासून ही नवीन शृंखला सुरू केली आहे. पण प्रत्येक गुरुवारी किंबहुना पूर्ण वर्षभर आपण ही शृंखला पाहणार आहात. हे प्रवचन म्हटलं तर म्हणजे काय? प्रवचन म्हणजे, प्रवचन या शब्दाची फोड मी अशी करतो की प्रवचन, प्रत्येकाला दिलेले वचन. भगवंतानं कर्माचा सिद्धांत जो आहे हा आपणा सर्वांसाठी केलेला आहे, प्रत्येकासाठी दिलेला आहे. तर मग ते सद्गुरू रूपी जे यती स्वरूप आहेत त्यांचं चरित्र असो वा एखादा ग्रंथ असो, कुठच्याही गोष्टी आपल्याला नवीन नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आणि त्यातून प्रत्येकाला एक संदेश मिळत असतो, नवीन ज्ञान आपण त्याच्यातून घेत असतो. म्हणून म्हटलंय प्रवचन. तर या प्रवचनात आपण कर्माचा सिद्धांत, कर्म, आपण जे काम करतो ते काम वेगळं, आपण कार्य करतो ते कार्य वेगळं, पण कर्म, कर्म म्हणजे काय? तर जे कर्म आपण मनापासून करतो, ज्याच्यात मन हे नेहमी असतं आणि काया वाचा मने. आपण पहिल्या 3 गुरुवारी हे सगळं ऐकलेलं आहे. श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी सुरू होऊन आज श्रावणातला शेवटचा गुरुवार. आता भाद्रपद येणार, गणपती बाप्पा येणार. दर गुरुवारी पूर्ण वर्षभर आपण कर्माच्या सिद्धांतावर अभ्यास करूया. कर्माच्या सिद्धांतात गेल्या गुरुवारी आपण ज्या पद्धतीचं क्रियमाण कर्म किंवा संचित कर्म किंवा प्रारब्ध कर्म याचा अभ्यास केला, तो प्रामुख्याने 3 प्रकारच्या वृत्तींवर केला. म्हणजे काय? तर 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपल्याला सर्वांना आठवतच असेल की गेल्या गुरुवारी आपण या 3 जे गुण आहेत या गुणांनी ओतप्रोत असलेली जी व्यक्ती असतात त्यांचं कर्म कसं असतं, त्यांना कर्माची फळं कशा पद्धतीने भोगायची इच्छा होते किंवा ते कशा पद्धतीने भोगतात. कर्म आहे, फळ दिल्याशिवाय शांत होणार नाही आणि जोपर्यंत ते फळ देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा, त्या मुमुक्षूचा किंवा त्या जीवात्म्याचा ते पाठलाग करतच राहतात. मग सत्कर्म असो किंवा कुकर्म असो, त्या कर्माचं फळ दिल्याशिवाय ते शांत होत नाही. तर क्रियमाण कर्म आपण समजून घेतलंय. आता मी ही क्रिया करतोय प्रवचनाची, माझ्याकडून क्रिया होते. यात माझी भावना आहे की आपणा सर्वांपर्यंत ज्ञान पोचावं, ही क्रिया करतो आहे आणि ही क्रियमाण आता घडत आहे. याच्यातून आपल्यासारख्या सर्व लोकांपर्यंत कर्माचा खरा सिद्धांत पोहोचेल. हे मी एक कार्य जरी करत असलो तरी माझ्याकडून घडत असलेले हे क्रियमाण कर्म आहे. तर क्रियमाण कर्म कसे करावे ते आपण आज समजून घेऊ. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी या 3 प्रकारच्या जीवांचे क्रियमाण कर्म करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते. क्रियमाण कर्म करण्याची कल्पना प्रत्येकाची वेगळी असते. सत्वगुणी म्हणजे सर्वतोपरी, सर्व बाजूने जी व्यक्ती
जो आत्मा सत्व म्हणजे चांगल्या गुणाने उत्प्रोत आहे, कधीही दुसऱ्या कुठच्याही गुणावर त्यांचा कल जात नाही, असे जे सत्वगुणी आहेत. मग रजोगुणी म्हणजे काय? रजो म्हणजे राजस, राजासारखा थाट. राजा कसा असतो? सर्व गुणांनी संपन्न असेल जरी तरी त्याला सर्व गोष्टी मिळालेल्या असतात, त्यामुळे त्याचा उपभोग घेत असतो. तोच राजा रजोगुणी आणि सत्वगुणी किंवा तमोगुणी असू शकतो. तर हे राजस वृत्ती जी मुळात आहे त्याच्यावरून हा शब्द आलाय रजोगुणी. प्रत्येक गोष्ट फक्त स्वतःसाठी वापरायची किंवा त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्येक कार्यासाठी वापर करायचा, रज. मग तमोगुणी, तमोगुणी म्हणजे तामस, तामस वृत्ती असते. म्हणजे ही वृत्ती कशी आहे की तामसी वृत्ती आपण म्हणतो. त्यात काय असतं की प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशा विरोधाभास किंवा वाईट दृष्टिकोनातून पाहायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्या कामासाठी वापर करून घेणे. रजोगुण जो आहे राजस, त्याला प्रत्येक गोष्टी मिळालेली आहे, त्याला कशाचीही फिकीर नाही, तो वापरतो आहे. पण तमोगुणी जो आहे तो राजा असेलच असं नाही, तो कोणीही व्यक्ती असू शकेल, त्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्यावर जे प्राप्त नाही झालं ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा तो तामसी वृत्ती वापरतो. ते तमोगुणी. म्हणजे कशाही पद्धतीने राग, लोभ, मद, मत्सर कसल्याही गोष्टीचा वापर करून ती व्यक्ती तामसी असते, ती व्यक्ती तमोगुणाने त्या गोष्टी करते, त्या गोष्टी मिळवते किंवा त्या गोष्टी उपभोगते. आता ह्यांचं क्रियमान प्रत्येकाचं कसं, त्यांची कल्पना कशी वेगवेगळी असते, त्यावरून आपल्याला अजून व्यवस्थित ह्या तिन्ही गुणांना समजून घेता येईल. सत्वगुणी जीव म्हणतो मी चांगले कर्म करीन. सत्वगुणी जो आहे तो नेहमी काय म्हणतो? मी चांगले कर्म करीन. फळ मिळो वा न मिळो, फळाची अपेक्षा नाही. कसलंही फळ मिळो न मिळो, फळ मिळालं तरी चांगलं, नाही मिळालं तरी चांगलं, त्याची त्याला बिलकुल दादांत किंवा त्या गोष्टीची त्याला अपेक्षा नसते किंवा त्या गोष्टीकडे तो निरपेक्ष दृष्टिकोनातून आपल्या कर्माकडे पाहतो. मग रजोगुणी जीव काय म्हणेल? मी कर्म करेन पण मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे. मी कर्म करेन पण मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे. म्हणजे आपण गेल्या वेळी समजून घेतलंय की मला ते 500 रुपये मिळाले पाहिजेत, मग ते मी कसेही मिळवीन. मला मिळाले बस, कसेही मिळवीन नाही. राजस जे रजोगुणी जो आहे तो कसा करणार की ते मिळवणार आणि ना चांगलं कर्म ना वाईट कर्म, तो कर्म केलेलं आहे त्याचं फळ घेणार आणि संपून टाकणार. तर हा रजोगुणी जीव काय म्हणतो? मी कर्म करेन पण मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे. मग तमोगुणी जीव जो आहे तो काय म्हणतो? चांगले फळ मिळणार असेल तरच मी कर्म करेन, मला हे चांगलं फळ मिळणार तरच मी कर्म करेन. आता आपण अजून समजून घेऊया. समजा एखाद्या माणसाचा मुलगा अपरात्री अचानक आजारी झाला व त्याला अशा अवेळी अनोळखी डॉक्टरला व्हिजिटला बोलवणे भाग पडले. अशा परिस्थितीत तो डॉक्टर जर सत्वगुणी असेल तर मनात समजेल की ज्या अर्थी एक अनोळखी गृहस्थ मध्यरात्री आपणास बोलवण्यास आलेला आहे त्या अर्थी त्याचा मुलगा फार गंभीरपणे आजारी असणार. तो ताबडतोब आपली बॅग घेऊन व्हिजिटला निघेल. अशा वेळी जर त्या इस्माने व्हिजिट फी म्हणून किती म्हणून विचारले तर डॉक्टर म्हणेल फीचे मागवून पाहू, आधी तुझ्या मुलावर इलाज करणे महत्वाचे आहे. त्याला माहित असते की डॉक्टर म्हणून रोग्याला इलाज करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, फी मिळो वा न मिळो. बघा, एखाद्या व्यक्तीचा मुलगा आजारी आहे, अपरात्री त्याचा आजार बढावला, अचानक तो आजारी झाला, तर अशा वेळी त्याला एका अनोळखी डॉक्टरला व्हिजिटला बोलवणे भाग पडले. त्या परिस्थितीत तो डॉक्टर सत्वगुणी असेल तर मनात काय समजेल की ज्या अर्थी एक अनोळखी मनुष्य मला मध्यरात्री आपल्याला बोलवायला आलेला आहे, म्हणजे त्या अर्थी त्याचा मुलगा गंभीर आजारी असणार, तो ताबडतोब आपली बॅग घेऊन व्हिजिटला निघेल. अशा वेळी जर ते इस्माने व्हिजिट फी किती म्हणून विचारले तर तो म्हणेल फीचे मागावून पाहू, आधी मला तुझ्या मुलावर इलाज करणे महत्वाचे आहे. कारण त्याला माहित आहे की
डॉक्टर म्हणून रोग्याचा इलाज करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. फी मिळो वा न मिळो. सत्वगुण, कसली अपेक्षा नाही, कर्म करायचं, फळ मिळो वा न मिळो. जर तो डॉक्टर रजोगुणी असेल तर काय म्हणेल, मी व्हिजिटला येतो पण माझी फी 20 रुपये तुला द्यावी लागेल. अमाऊंट काय असेल ती एक किंमत. इथे 20 रुपये लिहिले, पण आजच्या काळात ते खूप जास्तही असू शकतील. पण हा काय करेल, रजोगुणी आहे, कोणी असो, अपरात्री आला काही आला, तो सरळ सांगणार की मी व्हिजिटला येतो पण माझी फी 20 रुपये तुला द्यावी लागेल किंवा अमुक अमुक माझी जी फीज आहे ती तुला द्यावी लागेल. जर डॉक्टर तमोगुणी असेल तर काय म्हणेल, आधी व्हिजिट फीचे 20 रुपये जमा कर मग तुझ्या घरी येतो. आधी फीचे 20 रुपये जमा कर मग तुझ्या घरी येतो. बघा किती तफावत आहे. सत्वगुणी काय म्हणतो, फी मिळो वा न मिळो, कर्म मी करणार, मला त्याचं फळ मिळो वा न मिळो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तो पहिलं आपलं कर्तव्य करणार. दुसरा जो आहे त्याचंही, तोही डॉक्टर आहे पण तो रजोगुणी आहे, त्याचंही कर्तव्य आहे रोग्याचा प्रथम इलाज करणं, पण तो आधी काय म्हणणार की माझी व्हिजिट फी किती आहे, 20 रुपये तुला द्यावी लागेल. आधी तो तिथे व्यवहार करणार, द्यावी लागेल, त्याला गरज आहे, तो त्याला व्हिजिटला घेऊन जाणार इसम आणि त्याचे 20 रुपये देणार. पण तमोगुणी काय म्हणेल, आधी व्हिजिट फी दे, माझी जी आहे ती व्हिजिट फी दे आणि मग मी तुझ्या घरी येतो. म्हणजे काय, सत्वगुणी जो आहे तो म्हणाला मला फळाची अपेक्षा नाही. रजोगुणी म्हणाला मला एवढे मिळाले तर मी येईल. पण तमोगुणी म्हणाला आधी 20 रुपये दे मग मी तुझ्या घरी येईल. तीनही डॉक्टरात व्हिजिट फी तर मिळालीच, पण प्रत्येकाचे क्रियमाण कर्म जे आहे ते वेगवेगळे फळ देणारे होते. मी सुरुवातीलाच आजच्या प्रवचनाची सुरुवात करताना म्हटलं मी की क्रियमाण कर्म म्हणजे काय, तर मी आता करतो हे प्रवचन करत आहे, हे भगवंताने मला दिलेलं कार्य आहे, माझ्या स्वामीने दिलेलं मला कार्य आहे. पण हे क्रियमाण कर्म आता मी करत आहे आणि आपलं क्रियमाण कर्म काय होतंय, आपण हे श्रवण करत आहात. श्रवण ध्यान हा ध्यानाचा प्रयोग आहे. आपण ते श्रवण करत आहात, हे आपलं क्रियमाण कर्म. पण हे करत असताना प्रत्येकाच्या मनात येणारे जे विचार आहेत ऐकल्यानंतर ते प्रत्येकाचे वेगळे असतील. सत्वगुणी त्याच्यातून मिळालेल्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने सत्वगुणांनी युक्त असलेली व्यक्ती त्याच प्रवचनातून मिळालेल्या ज्ञानाचा ज्ञानाकडे सत्वगुणाने पाहिजे, चांगल्या अपेक्षेने, चांगल्या उद्देशाने, चांगल्या विचाराने पाहिजे. रजोगुणी असेल तो म्हणेल मी हे प्रवचन ऐकेन पण मला ह्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. मग तमोगुणी असेल तो काय म्हणेल, आधी याच्यातून मला काय मिळणार ती मला सांगा तर मी प्रवचन ऐक. बरोबर आहे. तसंच इकडे आहे. तीनही डॉक्टरात, तिन्ही घटनात डॉक्टर व्हिजिट फी तिघांनाही मिळालेली आहे, पण प्रत्येकाचे क्रियमाण जे आहे ते वेगवेगळे फळ देणार होते. सत्वगुणी डॉक्टरला त्याच्या फी बरोबर देणाऱ्याची सदिच्छा आणि आशीर्वादही मिळाला. रजोगुणी डॉक्टरला फी मिळते पण सदिच्छा मिळत नाही, तू व्यवहार केलास, तू मागितलेस मी दिले. पण सत्वगुणी आधी फी म्हण नको, आधी तुझ्या मुलाचा आजार बरा होते, तुझ्या मुलाला आधी मी तपासतो, आधी तुझ्याकडे येतो, फीसचं मग बघू. अरे वा, इतके छान, बरं वाटणार त्या व्यक्तीला. मग काही असो डॉक्टरना घेऊन जाणार आणि मग फीस सांगितली, ती फी मिळाली. प्रत्येकाला तीनही प्रकारात सत्वगुणी डॉक्टरला पण मिळाली, रजोगुणी डॉक्टरला पण मिळाली आणि तमोगुणी डॉक्टरला सुद्धा फीज मिळाली. तिघांनाही मिळाली, पण तिघांना मिळताना प्रत्येकाचं क्रियमाण कर्म आहे त्याप्रमाणे त्यांचं संचित तयार होत आहे. तर सत्वगुणी डॉक्टरला त्याच्या फी बरोबर देणाऱ्याने सदिच्छा पण दिल्या आणि आशीर्वादही दिले. रजोगुणी डॉक्टरला फी मिळाली पण सदिच्छा मिळत नाही, तू तुझं कर्म केलंयस, व्यवहार. तमोगुणी डॉक्टरला पेशंट अडचणीत असल्याने फी मिळते, पेशंट अडचणीत आहे मग फी मिळते, अगोदर फी माझी दे तर मी तुझ्याकडे येतो. पण
डॉक्टरची सौदेबाजी पाहून देणारा माणूस जो आहे तो मनातून नाराज होतो आणि नाराजीने ती फी देतो. अगोदर ठेवली. तुम्ही सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी वस्तू खरेदी करता तेव्हाही असाच अनुभव येतो. आता याचा अर्थ काय आपण जाणून घेऊया. समजा तुम्ही तुपासारखी सत्वगुणी वस्तू खरेदण्यास गेलात तर व्यापारी म्हणेल तूप शुद्ध आहे. थोडे खाऊन बघा, वास घेऊन बघा, पसंत पडले तरच घ्या आणि घरी गेल्यावर घरच्यांना आवडले नाही तर परत आणा. थोडे वापरले असेल तरी ते मी परत घेईन. रजोगुणी वस्तू उदाहरणार्थ रेडिओ, पंखा, ट्रान्झिस्टर वगैरे भौतिक जी सुखाची साधने आहेत खरेदी करण्यास तुम्ही गेलात तर असा अनुभव येईल की व्यापारी म्हणेल वस्तू नीट पाहून घ्या, घरी गेल्यावर त्यात काही दोष आढळल्यास, फोडतोड झाली तर मात्र माल परत घेतला जाणार नाही. त्याच्या बिलावरच छापलेलं असतं. एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही. आपण नेहमी हे वाचतोच. पण जर तुम्ही तमोगुणी वस्तू घेण्यास गेलात तर अनुभव येईल की व्यापारी तुमच्याकडून प्रथम पैसे घेईल व मगच माल हातात देईल. सिनेमा पाहावयास गेलात तर आधी तिकीट विकत घ्यावे लागते, मगच सिनेमागृहात प्रवेश मिळतो. नंतर तुम्हाला सिनेमा आवडला नाही तरी थिएटरवाला तुमचे पैसे परत देणार नाही. विनोदाकरता असे म्हटले जाते की वैद्य, वकील व वेश्या तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुमच्या तोंडाकडेही पाहणार नाहीत. बघा, इथे आपल्याला अजून समजावण्यासाठी ही उदाहरणं दिलेली आहेत. तूप आहे, सत्वगुणी आहे. तूप खरेदी करताना जो व्यापारी आहे तो सांगतोय हे पहा, आवडलं तर घ्या, तर किंवा खाऊन बघा, थोडे वास घेऊन बघा, पसंत पडले तर घ्या आणि घरी घेऊन जा. घरच्यांना नाही आवडले तर परत आणा. जेवढे उरले असेल ते मी परत घेईन. रजोगुणी वस्तू आहेत त्या रेडिओ, पंखा वगैरे, या कशा आहेत? आपल्या चैन मौजेसाठी आहेत, राजस गुणांनी युक्त. तर व्यापारी पैसे घेणार, वस्तू देणार, मगच माल हातात देणार. पहिले पैसे घेणार मगच वस्तू हातात देणार. या तमोगुणी आहेत. पण रजोगुणी रेडिओ, पंखा, ट्रान्झिस्टर वगैरे भौतिक सुखाची साधने खरेदी करण्यास गेला असता काय अनुभव येतो की व्यापारी आधीच म्हणणार वस्तू नीट पहा, आधी परखून घ्या, आवडल्यात तर घ्या आणि घरी गेल्यावर त्यात काही दोष आढळला, फोडतोड झाली तर माल मी परत घेणार नाही. त्याच्या बिलावरच छापलेलं आहे की एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही. आणि तमोगुणी मी मगाशी म्हटलं काय अनुभव येतो, आधी पैसे घेणार आणि मगच माल हातात देणार. इथे एक उदाहरण दिले, सिनेमा पाहायला गेला तर आधी आपल्याला तिकीट विकत घ्यावी लागते, नंतर आपण सिनेमा पाहतो. सिनेमा नाही आवडला तरी तो सिनेमागृहवाला तुम्हाला आपले पैसे परत देणारच नाही. म्हणून विनोदाकरता काय म्हटलं जातं की वैद्य, वकील आणि वेश्या तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुमच्या तोंडाकडेही पाहणार नाही. अशा पद्धतीने वस्तूंवरच आपण कुठची वस्तू विकत घेतो त्याप्रमाणे व्यापारी त्या गोष्टी ठरवतो. कारण काय, चैन मौज आहे, ती वस्तू खरेदी करायला गेला तर त्या वस्तूंबद्दल तुम्हाला त्याची काय गरज आहे. तूप आहे, तूप हे तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. मग ते सत्वगुणी आहे, त्याचा व्यापारी त्याच सत्वगुणाने, कारण त्याला सत्वगुण जे आहे त्याचा व्यापार करत असताना त्याला या गोष्टीची फार जबाबदारी असते त्याची आणि त्याला ती खबरदारी घ्यावी लागते की आपण ही वस्तू विकतोय हे सत्वगुणाने युक्त आहे. आता तुम्ही म्हणाल की आजकाल पॅकेट्स मध्ये येतं तूप आणि त्यावर असलेला ब्रँड जो आहे त्याप्रमाणे आपण विकत घेतो, पण हे उदाहरणादाखल दिलं की कशा पद्धतीने वस्तू खरेदी करताना व्यापारामध्ये सुद्धा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण विभागले जात आहेत, हे इथे समजावून सांगितलेलं आहे. आता इथे लिहिलंय की प्रारब्धात असते तेवढेच मिळते. बरोबर आहे. प्रारब्ध म्हणजे काय,
तर जे आपल्याला आपल्या संचिताप्रमाणे मिळणार आहे त्याचा प्रारंभ होणार आहे. ते जेव्हा प्रारंभ होणार आणि तेव्हाच होणार, आणि जेवढं त्या वेळेला मिळणार आहे प्रारंभ झाल्यावरही तेवढंच मिळणार. शेष शिल्लक राहू शकतो, जास्त नाही मिळणार. कमी मिळेल, पुन्हा त्याचा शेष भाग मिळण्यासाठी होऊ शकतं, पण प्रारब्धात असते तेवढेच मिळतात. आता क्रियमाण कर्म जेवढी आणि ज्या प्रकारची कराल, क्रियमाण कर्म जेवढी आणि ज्या प्रकारची कराल तेवढेच आणि त्या जातीचेच प्रारब्ध तयार होते. जेवढं आणि त्या जातीच, जसं केलंय तसंच, जास्त किंवा कमी नाही, आणि तेवढेच आणि त्या प्रकारचेच फळ तुम्हाला मिळणार. हे क्रियमाण कर्म आपण केलं तेवढंच, आणि ज्या जातीचं त्याच जातीचं तेवढंच प्रारब्ध तयार होणार, आणि त्याचंच फळ आपल्याला त्याच प्रकारचंच आणि तितकंच मिळणार. त्यात किंचितही कमी जास्त होत नाही. जन्म घेतेवेळी जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धात रूपांतरित झालेले असतात, जन्म घेताना जे संचित कर्म आपण संचय करून ठेवलाय ते पक्व होऊन प्रारब्ध रूपात तुम्हाला रूपांतरित झालंय, तेवढंच भोगण्यासाठी अनुरूप असा जन्म तुम्हाला मिळतो. हे सुद्धा आपण याच कर्माच्या सिद्धांतामध्ये अगोदर शिकलेलो आहे. आपल्याला जे शरीर प्राप्त होतं, जी परिस्थिती प्राप्त होते, आणि जे आपल्याला नातेवाईक संबंध जे आपल्याला आयुष्यात मिळतात, ते सर्व आपल्या संचितात असलेली जी कर्म आहेत ती पक्व होऊन फळ देण्यास प्रारंभ होणार आहेत. त्याच प्रकारे तो आपल्याला जन्म मिळत असतो. तर इथे तेच लिहिलं आहे की जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धात रूपांतरित झालेले असते तेवढेच भोगण्याला अनुरूप असा जन्म आपल्याला मिळतो. तुम्हाला मिळणारे माता पिता, स्त्री पुरुष, कन्या, नातलग हे सर्व तुमच्या प्रारब्धानुसारच प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात. त्यांचे तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच तुम्हाला ते लाभतात. तुमच्या प्रारब्धानुरूप उच्च किंवा नीच कुळात तुम्हाला जन्म मिळतो, तसेच तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला जीवनात सुख सोयी लाभतात. अगोदरच तुम्हाला सांगितलं मी, हे सगळं अगोदर सुद्धा झालेलं आहे, पुन्हा पुन्हा येणार. आपल्याला हे व्यवस्थित समजवण्यासाठी हे पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. कोणत्या माता पित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात असते, तर आपण प्रत्येकाने टाटा, बिर्ला, दालमिया यांच्या कुळातच जन्म घेणे पसंत केले असते, की जेथे जन्म होताच आपण 5-25 बंगले, मोटारी, कारखाने यांचे धनी झालो असतो. पण अशी निवड करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. पहा, आपल्या संचितात जी कर्म जी आहेत ती पक्व होऊन फळ देण्यासच तयार झालेली असतात. त्यानुरूप आपल्याला जन्म मिळतो. जन्म झाल्यावर असलेली परिस्थिती, वातावरण, नातलग सर्व काही जर आपल्या हातात असतं की कोणत्या माता पित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, तर आपण काय केलं असतं, मोठ्या मोठे जे धनिक लोक आहेत त्यांच्या पोटी जन्म घेणं पसंत केलं असतं, आणि जन्म घेताच प्रचंड संपत्ती आपल्याकडे असती. पण अशी निवड करणे, कुठच्या माता पित्यांच्या पोटी जन्म घेणं हे आपल्या हाती नसतं. आपल्या प्रारब्धानुसार ज्या जीवनात आपले संबंध घडतात, आपले स्त्री पुत्रादी नातलग आपल्या व त्यांच्या पूर्व सुकृतानुसारच आपल्याला सुख दुःख देतात. आपले व त्यांचे ऋणानुबंध असे तोपर्यंत आपण एकमेकांजवळ नांदतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. आता पहा, आपण जन्म घेतलाय, आपल्याला तशी परिस्थिती मिळाली आहे. आपले स्त्री पुत्रादी जे आहेत, हे नातलग आहेत किंवा हे सगळे आपल्या पूर्वकर्मानुसार आणि त्यांच्या पूर्वकर्मानुसार आपण पण त्यांच्या आयुष्यात आलो आहोत. ते त्यांची पण कर्म आहेत, त्यांच्या पूर्वकर्मानुसार सुद्धा आपली भेट घडलेली आहे. आपल्या प्रारब्धानुसार या जीवनात आपले संबंध घडलेले आहेत, बरोबर आहे. पण आपले स्त्री पुत्रादी नातलग आपल्या व त्यांच्या पूर्वकर्मानुसार आपल्याला सुख किंवा दुःख देतात. आपले व त्यांचे ऋणानुबंध असे तोपर्यंतच
आपण एकमेकांजवळ नांदतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही यशस्वी होत नाही. प्रारब्ध कर्म जी संचित कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने या जन्मात भोगण्याला प्राप्त झाले आहे, हे या जन्मासाठी नेमलेलं प्रारब्ध आहे, ते पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही आपण करू शकत नाही, ती यशस्वी होणार नाही. बघा, म्हणून म्हटलंय सुरुवातीपासून कर्म जे आहे ते फळ लिहिल्याशिवाय शांत होत नाही. प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय जीवनही संपवू शकत नाही. आपण जी जी शुभ अशुभ क्रियमाण कर्मे केलेली असतील त्यानुसारच आपले प्रारब्ध बनणार आणि नेमके तेवढेच सुख दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात. आपण अनेक शुभ अशुभ कर्म केलेली असतील, ती काय आहेत? ती क्रियमाण कर्म आपण करतो, ती शुभ किंवा अशुभ, त्यानुसारच आपलं या जन्मी पुढे किंवा पुढच्या जन्मी आपलं प्रारब्ध बनणार आणि नेमके तेवढेच सुख दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. त्या प्रकारचे ज्या प्रकारचे आपण कर्म केले त्याच प्रकारचा आपल्याला भोग भोगावे लागणार. परमेश्वर हा केवळ कर्मफलदाता आहे. परमेश्वर हा केवळ कर्मफलदाता, कर्म जे केले त्याचं फळ देणारा, त्याचेही हात आपल्याला कमी जास्त देण्यास बांधलेले आहेत. परमेश्वराच्या दरबारात न्याय आहे की नाही असं विचारणाऱ्यांनी आता हे व्यवस्थित समजून घ्या. न्याय आहे, पण कर्म सिद्धांतानुसार परमेश्वराचे हात देखील बांधलेले असतात. आता तुष्टोदपी राजा यदि सेवकेभ्यो भाग्यत परम नैव ददाति किंचित अहर्निश्चम वर्षति वारिवाहम तथापि पत्र त्रितयः पलाशः. हा श्लोक लिहिलेला आहे. राजा आपल्या एखाद्या नोकरावर किती खुश झाला तरी नोकराच्या भाग्यात म्हणजे प्रारब्धात असेल त्याहून काही अधिक देण्याची राजाला बुद्धी होणारच नाही. आणि यत्कदाचित झालीच तर नोकराला ती जादा देणगी या नात्या कारणाने भोगता येणार नाही. हातातूनही देणगी सटकून जाईल. तुष्टोदपी राजा यदि सेवक्योभ्यो, जर राजा खुश झाला आणि आपल्या सेवकाला भाग्यत परम नैव ददाती किंचित, त्याच्या भाग्यात नसेल तर जास्त काही देऊ शकत नाही. अहर्निशम वर्षती वारिवाह तथापि पत्र त्रियत्र पलाशः, म्हणजे काय? जरी त्याने जास्त देण्याचा प्रयत्न केला तरी त्या सेवकाच्या भाग्यात ते नसेल तर ते त्याला मिळणारच नाही. या ना त्या कारणाने त्याच्या हातातून ती देणगी सटकून जाईल. सतत वर्षभर 24 तास पाऊस पडला तरी पळसाच्या झाडाला त्रिदळस म्हणजे 3 पानेच फुटणार. तेथे चौथे पान म्हणजे चौदळ उगवणारच नाही. म्हणजे पळसाला पानं 3 असं आपण एक म्हण म्हणतो. म्हणजे काय? कितीही वर्षा कितीही पाऊस जास्त झाला, कितीही त्याची मशागत जास्त केली तरी पळसाला 3च पानं येणार, चौथं येणार नाही. त्याचप्रमाणे जेवढं तुम्ही क्रियमाण कर्म केलंय, जेवढं संचितात जमा झालंय तेवढंच प्रारब्ध भोगाने तुम्हाला आणि त्याच प्रकारचं तुम्हाला भोग भोगायला मिळणार. यत्रम नैव यदा करिर वेषदे दोषम वसंतस्य किम नोलुकोप्य वलोकते यदि दिवा सूर्यस्य किम दूषणम धारा नैव पतन्ति चातकमुखे मेषस्य किम दूषणम यत् पूर्वं विधानं ललाट लिखेतं तत् मार्जितुं कः क्षमः. म्हणजे काय? तर वसंत ऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते म्हणून काय? कळकाला म्हणजे बांबू पालवी फुटेल
आणि ती न फुटली तर त्यात वसंत ऋतूचा दोष काय? पत्रम नैव यदा करीर विटपे दोषो वसंतस्य किम. वसंत ऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते, म्हणून काय बांबूला पालवी फुटेल का? आणि ती न फुटली नोलू कोप्य वलोकते यदी दिवाम सूर्यस्य किम दूषणम. आणि ती जरी नाही फुटली तर त्यात वसंत ऋतूचा दोष काय? आणि हे नोलू कोप्य वलोकते यदी दिवा सूर्यस्य किम दूषणम म्हणजे काय? सूर्योदयानंतर सर्वत्र उजाडेल आणि उजेड पडून सर्वांना दिसू लागेल, पण घुबडाला मात्र दिसणे बंद होईल. यात सूर्यनारायणाचा दोष काय? घुबड, आपण म्हणतो ना घुबडाला रात्रीचं दिसतं, दिवसाचं दिसत नाही. म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला मिळालेलं त्याचं ते प्रारब्ध आहे. प्रत्येक योनी आपण म्हटलं 84 दशलक्ष योनी, त्याच्यात घुबड एक योनी आहे. त्यात जन्म घेतलेला जो आत्मा आहे त्याने पूर्वजन्मी केलेल्या कर्मानुसार, क्रियमाणानुसार, संचितानुसार त्याला हा जन्म प्राप्त झालाय. मग त्या जन्मात घुबडाचं काय? तर घुबडाला असं म्हटलं जातं किंवा असं आहे की रात्रीचं दिसतं, दिवसात दिसत नाही. पण सूर्योदय झाला, सर्वत्र उजेड पडला आणि घुबडाला दिसलं नाही, तर यात सूर्यनारायणाचा काही दोष नाही. पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडून पाणीच पाणी झाले, पण चोच उघडून बसलेल्या एखाद्या चातकाच्या मुखात पाण्याचा थेंबही न पडला तर ते त्याचे प्रारब्ध. त्याला वर्षा ऋतू काय करणार? धारा नैव पतंती चातक मुखे मेधस्य किम दूषणम. म्हणजे काय? पावसाळ्यात चातक पक्षी जो आहे चोच उघडून वर आवासून पाहतोय, पण पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडलाय, पाणीच पाणी झालंय, पण तो चातक चोच उघडून बसलाय, त्या चातकाच्या मुखात एकही पाण्याचा थेंब पडला नाही, तर ते त्याचं प्रारब्ध आहे. त्यात वसंत ऋतूचा काही दोष नाही. तुमचे जे प्रारब्ध तयार झाले ते ललाट लिखित विधाताही पुसू शकत नाही, पालटू शकत नाही. यत पूर्वविधानाम ललाट लिखितम तम मार्जितुम क्षमम. म्हणजे काय? यत पूर्वविधानाम, पूर्वविधानाम, पूर्वी आपण जे केलेलं आहे त्यानुसार आपलं प्रारब्ध तयार झालंय, ते ललाट लिखितम, आपल्या ललाटावर लिहिलेलं आहे, ते तम मार्जितुम क्षमम. म्हणजे काय? तर ते हा जो विधाता आहे तोही ते पालटू शकत नाही किंवा पुसू शकत नाही. या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत पहा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला क्रियमाण आपण जे करतो, आता कर्म जे करतोय त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, की आपल्या हातून कशाही प्रकारे दुष्कर्म, वाईट कर्म, कुकर्म होऊ नये, की आपली जी कृती आहे त्याच्यातून काही अशा गोष्टी घडू नयेत की जे कुकर्म आपल्या हातून होतील, पापकर्म किंवा वाईट कर्म आपल्या हातून होतील. तुमचे जे प्रारब्ध तयार झाले आहे ते ललाट लिखित विधाताही पुसू शकत नाही, पालटू शकत नाही. आपल्याला अशी एक समजूत आहे की जन्मानंतर 6व्या दिवशी सटवी म्हणजे प्रारब्ध देवता कपाळावर या जन्मीचे सुखदुःखाचे भोग लिहिते व ते आपल्याला भोगावयास लागतात. आपल्या तशी एक समजूत आहे की जन्मानंतर 6व्या दिवशी सटवी, 6व्या दिवशी म्हणजे प्रारब्ध देवता त्या बालकाच्या कपाळावर त्या जन्मी त्याला भोगायला लागणारे जे सुख दुःख आहे ते भोग त्याच्या ललाटावर म्हणजे कपाळावर लिहिते असं, आणि तीच त्याला भोगायला लागतात अशी आपली कल्पना आहे, आपली समजूत आहे. ही कल्पना खरी मानली तर एक गोष्ट निश्चित की तुमचे पूर्व जन्मांतरातील जे क्रियमाण म्हणजे संचित कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रूपाने परिपक्व झाले असेल, त्याहून निराडे एक अक्षरही सटवी म्हणजे प्रारब्ध देवता तुमचे कपाळी लिहू शकणार नाही. ती केवळ कर्मफळ देणारी एक देवता आहे. ती देवता जी सटवी लिहिते 7व्या दिवशी, तर त्या 7व्या दिवशी आपण तिथे काही बदल करू शकत नाही. किंवा ती सटवी देखील, ते काय सांगण्याचा प्रयत्न केला, ती सटवी देखील तुम्ही जे जन्मांतरी कर्म केलंय, क्रियमाण केलंय त्यानुसार जे संचित तयार झालंय आणि त्या संचितातली सुद्धा जी काही कर्म पक्व होऊन फळ देण्यास
प्रारब्ध किंवा रूपाने प्रारब्ध रूपाने जे तयार झाले तेवढेच ते लिहू शकणार, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त ती लिहू शकणार नाही, कारण ती केवळ कर्म फळ देणारी देवता आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याचा इकडे आपल्याला हळूहळू उलगडा होत जातोय. पहा, आपण 6वी 7व्या दिवशी आपण ती ललाटावर लिहून जाते, अशा गोष्टी आपण बऱ्याचशा ऐकलेल्या आहेत. तुमच्या प्रारब्धात जेवढा पैसा लिहिलेला असेल त्याहून किती खटपट लटपट केली तरी एक पै देखील कमी जास्त मिळणार नाही. आपलं आयुष्य याच गोष्टीत पूर्णपणे आपण व्यतीत करत आहोत आजपर्यंत, किंवा प्रत्येक जण करताना आपल्याला दिसतात. तर आपल्या प्रारब्धात जेवढा पैसा लिहिलेला असेल तेवढाच आपल्याला मिळणार, त्याच्यापेक्षा कमी जास्त मिळणार नाही. एक पै देखील कमी किंवा जास्त किती खटपट लटपट करा. अधिक धन मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाम मार्गाचा अवलंब केलात तरी ते तुम्हाला मिळणार नाही, आणि मिळाले तरी अचानक या ना त्या मार्गाने तुमच्या हातातून ते निसटून जाईल. शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमाण निर्माण होईल, ते निराळेच. आपल्याला जे अधिक धन मिळवण्याची इच्छा असेल आणि ते मिळवण्यासाठी आपण कोणत्याही वाम म्हणजे वाईट मार्गाचा अवलंब केला, त्यावेळेला एक क्रियमाण आपण करतोय, वाईट कर्म करतोय. कशासाठी करतोय? आपल्या प्रारब्धात आपल्या नशिबात नसेल त्यापेक्षा जास्त अधिक धन मिळवण्यासाठी वाम मार्गाचा जर आपण अवलंब केला आणि ते तुम्हाला मिळणार नाही हे तर नक्कीच आहे, पण जरी ते मिळाले तरी ते या ना त्या मार्गाने तुमच्या हातून निसटून जाईल. शिवाय एक कुमार्गाचा अवलंब आपण केलाय, आसरा घेतलाय, त्यामुळे एक अनिष्ट क्रियमाण आपलं निर्माण होईल, आणि हा एक पुन्हा एक वेगळाच आपल्याला मिळणारा त्यातून एक तोटा आहे. एक संस्कृत कवी व्यंगोक्ती म्हणजे व्यंग करून आपल्याला काय सांगतोय पहा. माधाव माधाव विनैव द्रव्यम न धावनम कारणमस्ति लक्ष्मय्या. चेत धावनम कारणमस्ति लक्ष्यय्या. श्वाम धावमानो न खलू धनाढ्यः. धनासाठी उगाच धावपळ करू नकोस, कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळणार नाही, मिळत नाही. कारण खूप धावपळ केल्यानेच पैसा मिळणार असता तर गावातील कुत्रे देखील श्रीमंत झाले असते. कारण संबंध दिवस ते किंवा दिवस रात्र ते गावात या गल्लीतून त्या गल्लीत सारखे धावत असतात, जराही शांत बसत नाहीत. अजून कोणी कुत्रा मोठा धनवान झाल्याचे कोणाचेही ऐकिवात नाही, असे एक संस्कृत कवी व्यंगोक्तीद्वारा आपल्याला सांगतोय. माधाव माधाव विनैव द्रव्यम न धावनम कारणमस्ति लक्ष्मय्या. चेत धावनम कारणमस्ति लक्ष्म्या. श्वा धावमानो न खलू धनाढ्य. आतापर्यंत असा कुठचाही श्वान म्हणजे कुत्रा जो रात्रंदिवस इथे तिथे पळत असतो, म्हणजे काय तर हे सांगण्यासाठी धनाची उगाच धावपळ करू नका, कारण ते धावपळ केल्याने पैसा मिळत नाही. कारण खूप धावपळ केल्यानेच पैसा मिळणार असता तर गावातील कुत्रे देखील श्रीमंत झाले असते, कारण ते संबंध दिवस रात्र गावातील या गल्लीतून त्या गल्लीत सारखे धावत असतात, जराही शांत बसत नाहीत. असं ते कवी व्यंगोक्ती करून आपल्याला समजावत आहे. म्हणजे काय तर आपल्या प्रारब्धात आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी मिळणारच नाहीये. सांगण्याचा भावार्थ एवढाच आहे की तुमच्या पूर्वजन्मीच्या क्रियमाण कर्मानुसार या जन्मी तुम्हाला सर्व सुखदुःखे, भोग, ऐश्वर इत्यादी मिळणार आहे. कितीही वृथा खटपट केली तरी एक कपर्दकही तुम्हाला अधिक मिळणार नाही. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न विचारले जातात, खूप बरं वाटतंय. अनेक स्वामीशीर्वाद. बरेच लोक खूप छान लिहित आहेत,
आवडतंय, खूप बरं वाटतंय, अनेक गोष्टी नवीन समजतायत म्हणून लिहितायत. तर बऱ्याचशा भगिनी, बऱ्याचशा माता, बऱ्याचशा गृहिणी हे प्रवचन अति आवडीने पाहतायत. तर हे सांगताना मला एक आठवलं म्हणून अचानक सांगतोय, की सुजाता शिर्के म्हणून आहेत. त्यांनी एक प्रश्न केलाय, की वर्तमानातील कर्माचा आणि राहत्या वास्तूचा काही संबंध असतो का? हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर त्या स्त्रीला त्रास असतो किंवा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर त्रास होतो असे सांगितलं जातं. माझं काही चुकत असेल तर क्षमा करा. आपलं काही चुकत नाहीये. सुजाता शिर्के, आपला प्रश्न अगदी मार्मिक आहे. प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला हा पडतो. आजकालच्या जीवनशैलीमध्ये आपण अनेक गोष्टी पाहतोय. मीडिया खूप आपल्या जवळ आलेला आहे. आपण मोबाईलमध्ये अनेक गोष्टी पाहतो. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा गुगल सर्च करतो किंवा युट्यूब आहे. खूप छान माध्यम आहेत ही सगळी. या माध्यमाच्याच द्वारे मी तुमच्यापर्यंत आता पोहोचतोय. आपला हा जो प्रवचनाचा जो छानपैकी समारंभ चालू आहे, हा सुद्धा या माध्यमाचीच एक उत्तम देण आहे. पण अशा काही गोष्टी आपल्याला त्याच्यातून समजतात, की त्या आपण प्रत्येक गोष्ट शॉर्ट 1 तासाचा व्हिडिओ बघणं आपल्याला किंबहुना नाही आवडत. म्हणून ते काय रील्स वगैरे आपण पाहतो. 1 मिनिट, 3 मिनिट, 6 मिनिट जास्तीत जास्त. आणि त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार? काय ज्ञान मिळणार याचा आपण विचार करत नाही. मग एक वास्तुशास्त्र, आता ते पेव फुटलेलं आहे. वास्तू ही हजारो वर्षापासून आहेच. ही भूमी तयारच झालेली आहे. आणि आपण ज्या घर आपण घेतो, जे गृह, जे वास्तू आपण घेतो, ती चांगली किंवा वाईट याच्यावर आपला फार उहापोह होतो. आणि मग अशा अनेक मीडियामधून, अनेक माध्यमातून आपल्याला काही गोष्टी समजतायत असं वाटायला लागतं. आणि मग त्याच दृष्टिकोनातून विचार, मग ह्या ज्या गोष्टी आहेत, की स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर त्या स्त्रीला त्रास असतो आणि मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला नसेल तर त्रास होतो, हे सगळं आपण कुठेतरी ऐकलेलं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं. आणि वर्तमान कर्माचा आणि राहत्या वास्तूचा काही संबंध असतो का? वर्तमान कर्म म्हणजे क्रियमान, म्हणजे आपली क्रिया जी घडते ती आपण कुठच्याही वास्तूत असो, आपण मनाने कसं ठरवतोय, आपण सगळं मनानेच ठरवतोय. आत्मा, बुद्धी, चित्त हे आपल्याला बाजूला ठेवलंय, कारण आपण फक्त मनुष्य आहोत, मनाचा विचार करतोय. पण सजगता आपली ढळलेली आहे, सावधानता ढळलेली आहे. मग आपण जे कर्म करतोय, जे क्रियमान कर्म करतोय, ते वर्तमान कर्म जे होतंय वर्तमानात, ते क्रियमान कर्म आपल्या विचारांनी होतंय. त्या वास्तूचा संबंध पूर्णता नाहीये, पूर्णता नाही. वास्तू ही आपल्याला जी मिळते ती आपल्या प्रारब्धानुसारच असते, पूर्वकर्मानुसार असते, संचितानुसार असते. पूर्वी आपण पूर्वा जन्मात किंवा या जन्मी पूर्वी अनेक काया वाचा मने कर्म केलेली आहेत. त्यामुळे क्रियमाण तयार झालं त्यावेळी, क्रिया करताना वर्तमान काळात. आणि त्यावेळेला त्याचं फळ मिळालं नसेल तर ते जमा झालंय, संचित झालंय, संचय झालाय त्याचा संचितात. आणि त्यानुसार योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला भोगणं प्रारंभ होत आहे. मग ही जी स्त्री म्हणते आहे, कुठची स्त्री म्हणते आहे की स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल. आता संकल्पना तशी आहे, आग्नेय म्हणजे अग्नी. अग्नी आपण विस्तव पेटवतो आणि त्या अग्नीवर आपण स्वयंपाक करतो, म्हणून ते आग्नेयला असावं. मग पूर्व दिशेला काय असावं, उत्तर दिशेला काय असावं, नैऋत्य दिशेला, ईशान्य दिशेला, सगळ्या दिशा. ईशान्य दिशा म्हणजे ईश, ईश म्हणजे परमेश्वर, तो ईशान्यला असावा. वायव्य, नैऋत्य, त्यानंतर तुमची दक्षिण, अशा सगळ्या दिशा आहेत. या सर्व दिशा 10 दिशा आहेत. या 8 दिशा आणि वर आणि खाली या सुद्धा 2 दिशा, अशा 10 दिशा आहेत. या दिशा ज्या आहेत
या सुद्धा परमेश्वराने हे ब्रह्मांड निर्माण केलंय आणि त्यानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे. मग हे का निर्माण केलंय? आपण जे मनुष्य आहोत, मन ज्याला प्राप्त आहे, ते आपण जे क्रियमाण कर्म करतो आणि कर्म करतो, त्या कर्मानुसार संचित बनून जे आपण आपल्याला भोग प्राप्त होतात, प्रारंभ होतो, ते सर्व काही आपल्याला ह्या दिशा त्याने आधीच नेमून दिलेल्या आहेत. आता अजून व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादी स्त्री आहे, एखादा पुरुष आहे, त्याला एखादी वास्तू मिळणं आणि त्या वास्तूत आग्नेय दिशेला तो किचन म्हणजे स्वयंपाकघर असणं किंवा नसणं हे त्याच्या पूर्वकर्मानुसारच असणार. जर त्याचं पूर्वसंचित किंवा त्याचं संचित जे आहे ते चांगलं असेल तर कितीही झालं तरी आपोआप तो अशा घरात त्याला असं घर मिळेल की ज्याच्यात स्वयंपाकघर बरोबर आग्नेय दिशेला असेल. आता दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे, पण काही जे व्यक्ती आहेत त्यांच्या जर कुंडलीप्रमाणे पाहिलं तर त्यांना दक्षिण दिशा शुभ असते. आपण हे सगळे माध्यमातून पाहतो आणि दक्षिण दिशेवर आपण कुल्ली मारतो, दक्षिण दिशा वाईट आहे. पण हा प्रत्येकाच्या जन्मानुसार त्या गोष्टी बदलतात. दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर त्रास होतो. काही लोकांना असं सांगितलं जातं की तुम्हाला दक्षिण द्वार असेल तर ते तुम्ही घर पहा. मग अशा वेळेला आपण या गोष्टी निश्चित करूच शकत नाही. या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात या आपल्या पूर्वसंचितानुसार, पूर्वकर्मानुसार, प्रारब्ध भोगात जे आलं आहे त्यानुसार. आपण खूप वाईट कर्म केली असतील, त्या कर्मानुसार आपल्याला भोगणं प्राप्त झालं असेल तर ते भोगणं प्राप्त होईल आणि ती जी वास्तू मिळेल ती आपल्याला ते भोगाला लावण्यासाठी असेल. ज्या दिशेला ज्या गोष्टी नसाव्या त्या दिशेला त्या गोष्टी असतील. अशा रीतीने हा जो प्रश्न आहे सुजाता शिर्के आपण विचारून बऱ्याच लोकांचं जीवनात असलेल्या प्रश्नांचं निरसन केलेलं आहे. त्यामुळे शेवटी आपण लिहिलंय की माझं काही चुकत असेल तर क्षमा करा, गरज नाही. आपण छान प्रश्न विचारलेला आहे. असेच प्रश्न मला अपेक्षित आहे. बऱ्याचशा वेळी बरेचसे प्रश्न असतात जे मनात येतात. मला हे असंच घर का मिळालं, मग माझ्याच नशिबात असं का? जे मिळालं आहे ते भोग असल्यामुळे आपल्या प्रारब्धात जे भोग आहेत त्याचप्रमाणे मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोग प्राप्त झाले. मनाने जे पूर्वसंचित केलंय तसेच भोग प्राप्त झालेले आहेत. मग आपण कितीही म्हटलं की आपण अशी वास्तू पाहूया तशी वास्तू पाहूया, वास्तू मिळेल. पण जर तुमच्या प्रारब्धात ते नसेल तर काही ना काहीतरी त्यात बदल घडतील, काही ना काहीतरी त्यात दोष निर्माण होईल आणि तुम्हाला तुमचे भोग भोगावेच लागतील. मग हे समजून चालणं गरजेचं आहे की आधी वास्तू जी आहे ती वास्तू आपली वास्तू आहे. त्या वास्तूला अशा पद्धतीने दूषित करू नका. आपल्या मनात विचार येतात की अरे बापरे, हे दक्षिण दिशेचं द्वार आहे म्हणजे हे काही खरं नाही बाई. वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते, म्हणून त्या वास्तूत नेहमी चांगले विचार असणं गरजेचं आहे. म्हणजे इथे क्रियमाण कर्म आलं, ती क्रिया आपण काय करतोय, चांगले विचार ठेवतोय. ही माझी वास्तू आहे, जशी आहे ती मला शुभ आहे म्हटल्यावर तुम्हाला ती शुभ फल देणारच, ती तथास्तू म्हणणार. म्हणजे काय होणार, तुम्ही प्रारब्ध केलंय त्यानुसार तुम्हाला ती वास्तू मिळालेली आहे. तुमचे भोग नक्की चांगले असो किंवा वाईट. चांगले असतील तर ते द्विगुणित होतील, वाईट असतील तर त्याचा जो जोर आहे, त्याची जी तीक्ष्णता आहे ती थोडीफार कमी होईल किंवा ते भोग भोगण्यास आपल्याला सुकर होईल, आपल्याला सहज होईल, आपल्याला सोपं होईल. कारण वास्तू जी आहे ही भूमी जी आहे त्या भूमीवर असलेली ही जी वास्तू आहे ही फार महत्वाची आहे. कुठच्या दिशेला भगवंताची दिशा नाही, सर्व दिशेला भगवंत आहे. दश दिशांना भगवंत आहे, दश दिशांना ईश्वराचं स्थान आहे. कुठची दिशा भगवंताची नाही, प्रत्येक दिशा ही भगवंताची आहे. कुठच्याही दिशेला वाईट किंवा चांगलं म्हणणं आपल्याला हितकारक नाही. काय हिताचं आहे समजून घेण्यासाठी आपण प्रवचनाचा हा भाग श्रवण करत आहात, ऐकत आहात. तेव्हा आपला प्रश्न खूप छान आहे. क्षमा मागण्याची गरज नाही, उत्तम प्रश्न आहे. अनेक स्वामी शिरवाय
मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की आपण काहीतरी प्रत्येक वेळेला एक नवीन शिकायचंय. कर्माचा हा सिद्धांत तर पुढे पुढे चालूच राहणार आहे. खूप छान छान गोष्टी आपल्याला यापुढे शिकायच्या आहेत. पुढच्या गुरुवारी आपण एक फार महत्वाचा विषय घेणार आहे, की हे जर सगळं ठरलेलं आहे, हे जर आपल्या प्रारब्धात आहे, तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नाही का? पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने काही कर्म करूच नये? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अरे हे तर आपल्याला नक्की झालेलंच आहे ना. अगोदरच आपण केलेली कर्म, ती काय कर्म केलीत आपल्याला माहित नाही. आपल्याला पूर्वजन्मीचं काही आठवत नाहीये. पण त्यानुसार आपल्याला हे भोग प्राप्त झालेत, मी हे मान्य केलंय. आता आपल्याला ते भोगायचेच आहेत ना. मग हातपाय कशाला वळवायचे? कशाला काही काम करायचं? पुरुषार्थ कशाला करायचा? मग काय प्रश्न पडतो. असं जर आपल्याला प्रारब्ध आहे, जे भोग नक्की झालेले आहेत, तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नाही का? तर हा विषय आपण पुढच्या गुरुवारी नक्की घेणार. पण मी प्रत्येक गुरुवारी सांगितलंय, पहिल्या गुरुवारीच तुम्हाला सांगितलं, प्रत्येक दिवशी मी तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवणार. या गुरुवारी मी तुम्हाला शिकवणार आहे नवीन गोष्ट, पण मी पहिल्या गुरुवारी जपमाळ कशी करावी, तिसऱ्या गुरुवारी सहज ध्यान प्रयोग शिकवला. तर आज त्याच अनुषंगाने एक प्रश्न आला. तीनही भाग जे झालेत, पहिले 3 गुरुवार, त्या तीनही गुरुवारी मेसेज जो बॉक्स आहे, त्या मेसेज बॉक्समध्ये विजय शिर्के यांनी एक उत्तम प्रश्न विचारलाय, आणि तो प्रश्नच आपल्याला अनेक गोष्टी आज शिकवून जाणार आहे, जो आपला संबंध आहे जपमाळेवर. जपमाळ कशी करावी पहिल्या गुरुवारी, आणि तिसऱ्या गुरुवारी सहज ध्यान प्रयोग ध्यान. मी पहिलंच सांगितलंय की ध्यान करणं, नुसतं ध्यान करणं, ध्यानी तपस्वी बनणाऱ्या माणसाला अहंकार येऊ शकतो, पण जपमाळ जप करणाऱ्याला अहंकार येत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण हा प्रश्न बघा खूप छान विचारलेला आहे, आणि असा मार्मिक प्रश्न आहे. विजय शिर्के यांचा प्रश्न घेतोय. मी काय केलंय की मी त्यांचे प्रश्न जे आहेत ते लिहून घेतले, म्हणजे बरोबर तुम्हाला जे लिहिलंय ते शब्दनशब्द तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण या प्रश्नामध्ये खरंच खूप ताकद आहे. पहा, त्या विजय शिर्के लिहितात, एका नाथपंथीय संतांनी लिहिलेल्या ग्रंथात असे लिहिले होते की आपल्या शरीरावर आपण जप करावा. त्या ग्रंथात पुढे असा उल्लेख आहे की आपल्या शरीरात 27 शक्ती केंद्रे आहेत. त्यातील प्रत्येक केंद्रावर 4 जप केले असता, म्हणजे 27 गुणिले 4 बरोबर 108, म्हणजे 108 ची एक माळ पूर्ण होते. असे जप करणे योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. अनेक स्वामीशीर्वाद. विजय शिर्के, उत्तम प्रश्न आहे. याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. आज आपण म्हटलंय कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती, आणि आपल्या विनंतीला मान देऊन हा आज नवीन जो प्रयोग आपल्याला शिकवण्यासाठी मला प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आता आपण विचारले, असे जप करणे योग्य आहे का? नाथ पंथ हा एक अति उच्च पंथ आहे. अनेक पंथ आहेत, अनेक पंथ आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये. त्यात नाथ पंथ हा पूजनीय पंथ आहे, आणि अनेक नाथ, नवनाथ आपण जाणतोच. असे जे नाथ आहेत, त्यांनी आपल्या या मनुष्य जन्मासाठी 9च्या 9 जे ऋषी आहेत त्यांनी भूमीवर अवतार घेतला. 9 नारायण जे आहेत त्यांनी या भूमीवर अवतार घेतला, आणि त्यांनी नाथपंथाची स्थापना केली. या नाथपंथाची स्थापना केल्यावर एका नाथपंथीय संतांनी लिहिलेल्या ग्रंथात आपण लिहिताय की असे लिहिले होते की आपल्या शरीरावर आपण जप करावा. हो, आपल्या शरीरावरच आपण जप करावा. मी जप करतो, आणि जप करताना मी ध्यान, सहज ध्यान प्रयोग सुद्धा शिकवला. आपण ध्यान केलं, ध्यानाची सवय लागून घेतली, आपण जप केला. आपण जप करत असताना डोळे मिटून जप केला, म्हणजे ध्यान सुद्धा होणार आणि जप सुद्धा होणार. म्हणजे मी सांगड घालतोय. 2 वेगवेगळ्या दिवशी मी वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. पहिला जपमाळ कशी करावी,
मग जपमाळ करत असताना ध्यान त्याच्यात कसं आणावं, त्याच्यात कसं सम्मिलित करावं. तर ध्यानधारणेच्या अवस्थेत समजा तुम्ही बसलायत, हात असा ठेवलाय, एका हातामध्ये जपमाळ घेतली आणि तुम्ही जप करत आहात आणि ध्यान अवस्थेत डोळे मिटायला सांगितले, डोळे मिटून तुम्ही जप करत आहात. आता येथे हा प्रश्न आहे की आपल्या शरीरावर आपण जप करावा. शरीर हे साधन आहे, जशी जपमाळ हे साधन आहे. याला साधन चतुष्ट म्हटलेलं आहे अध्यात्मात. आपल्या प्रत्येक ग्रंथांमध्ये आपल्याला या गोष्टी कुठे ना कुठेतरी लिहिलेल्या आढळतील. साधन चतुष्ट 4 गोष्टी फार महत्वाच्या. त्यातली ही 2, एक शरीर साधन मिळालंय आत्म्याला, परमात्माचं अंश स्वरूप आत्मा, त्याला काय मिळाले? शरीर साधन. हे साधन का मिळालंय? की आपण अनेक जन्मी जे कर्म करून ठेवलेले आहेत ते संचितात जमा झालेले आहे आणि ते प्रारब्ध भोगाने आपल्याला या जन्मात जे परिपक्व झालेली कर्म आहेत ते प्रारब्ध भोगाने, प्रारब्ध रूपाने या जन्मात आपल्याला भोगण्याला प्राप्त झाली. ते भोगण्यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे. मग हे जे आपण करत आहोत, जे आपल्याला भोगताना, वाईट भोग भोगताना, कुकर्माचे भोग भोगताना त्रास होतात किंवा आपण जीवन कसं जगावं, आपल्याला समस्या येतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. म्हणून आपण भगवंताकडे, सद्गुरूंकडे आकर्षित होतो. मग सद्गुरूंकडे आकर्षित झाल्यावर आपल्याला त्यांचं नामस्मरण करायचं असतं, नाम घ्यायचं असतं, नाम जप करायचं असतं. मग आपल्याला कळतं की जपमाळेवर जप करायचा. मग जपमाळेवर जप करत असताना आपल्याला वाटतं की आपलं मन एकाग्र होत नाही. मग आपल्याला ध्यान करावं असं वाटतं, ध्यान प्रयोग शिकावे असे वाटतात, मेडिटेशन. मग या गोष्टी हळूहळू हळूहळू आपल्याला मिळत जातात आणि आपण जप करत असताना 108 मणी आहेत, एक मेरुमणी मिळून 109, 108 मण्यांचा आपण जप करतो. विजय शिर्के यांनी प्रश्न विचारला आहे की हे बरोबर आहे का? हे ग्रंथात उल्लेख केलाय. काय ग्रंथात उल्लेख केलाय? की आपल्या शरीरात 27 शक्ती केंद्रे आहेत, असतातच. हे शक्ती केंद्र आधी आपण समजून घेऊ. शक्ती केंद्र, केंद्र म्हणजे काय? केंद्र म्हणजे काय? तर केंद्र म्हणजे प्रत्येक गोष्ट फार महत्वाची, तिथे केंद्रित झालेली असते ऊर्जा. मग 27 ऊर्जा केंद्र कुठची कुठची आहेत माहितीये का? हे 27 इंद्रिय आहेत. 27 इंद्रिय, दशेंद्रिय, 2 डोळे, 2 कान, मुख म्हणजे तोंड, नंतर त्वचा, 2 पाय, अशा प्रकारे ही दशेंद्रिय, 10 इंद्रिय, त्वचा वगैरे सर्व जी काही आहेत ही इंद्रिय आहेत. कान 2, हे मोजायला गेले तर 2 डोळे, 2 कान, 4, 2 हात, 6, 2 पाय, 8 आणि नाक, श्वास घेतो 9 आणि तोंड, याने बऱ्याचशा काही गोष्टी. ही सगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय. ही 10 दशेंद्रिय. तसेच आतमध्ये सुद्धा इंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असं मिळून अंतेंद्रिय, अशी अनेक मिळून 27 इंद्रिय आहेत. म्हणजे हेच केंद्र म्हणून सांगितलेली आहेत. त्या नाथपंथीय संतांनी लिहिलेली आहेत. ती जी शक्ती केंद्र म्हटलेलं आहे, ज्याला आपण इथे लिहिलेलं आहे की 27 शक्ती केंद्र आहेत, ती 27 ज्यांची सत्ता आपल्या या 20 वीत म्हणजे आपली ही वीत, आपण इथून जर सुरुवात केली, आपली जी वीत होते, आपल्या शरीराच्या उंचीनुसार आपल्या या वीतेची सुद्धा मोजणी असते. या वीत जी आहे, या वीतेची सुद्धा ही जी लांबी आहे आपल्या शरीरानुसार बरोबर असते. ही इथून मोजता समोरून 10 आणि पाठीमागून 10, 20 होतात. ही 20 वीताची जे आपल्याला शरीर प्राप्त झालंय त्याच्यावर सत्ता चालते. 27, त्या 27 हे शरीर, 27 वितेचं जे शरीर मिळालंय, ते 27 वितेचं जे शरीर आहे त्याच्यातच ही केंद्र आहेत. किती आहेत? 27. त्यांचीच सत्ता, ह्या इंद्रिय. आज सुद्धा आपले काही ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत. परत मन, चित्त, बुद्धी असे सगळे मिळून मोजली तर 27. एक दिवस तुम्हाला हे सुद्धा मी समजावून सांगणार आहे पुढे काही गुरुवार जेव्हा असतील तेव्हा या गोष्टी पण मी तुम्हाला
ते व्यवस्थित सांगणार आहे की 27 केंद्र कुठची आहेत. मग आपण जप करतो. जप करत असताना या 27 केंद्र त्याच्यामध्ये म्हणजे तन मन धन अर्पून आपण एखादी गोष्ट करतो. तसंच हे 27च्या 27 ही केंद्र जी आहेत, ही दशेंद्रिय म्हणा, 10 इंद्रिय, बाह्य शरीर, अंतःशरीर, सूक्ष्म शरीर, सूक्ष्म देह, आतली इंद्रिय, सूक्ष्मेंद्रिय, ही सगळी मिळून जे 27 आहेत त्यावर हा जप झाला पाहिजे. आपण जप करतोय, आपण वैखरीमध्ये जर जप केला, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो विष्णवे नमः, जे काही करत असाल, ओम यम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हे सगळे जे मंत्र आपण करत असतो जपमाळेवर करा किंवा नुसता जप करा, हा प्रत्येक जो आहे तो आपण स्वतःसाठी करत असतो. स्वतःसाठी करत असतो. स्व म्हणजे आपल्याला मिळालं हे शरीर पहिलं त्याच्यात येतं. या शरीरात हे जे साधन शरीर म्हणून मिळालंय, याच्यात 27 केंद्र सुद्धा भगवंताने आपल्याला दिलेली आहेत, न मागता दिलेली आहेत. आणि जे नाथपंथीय संत आपल्याला अशा पद्धतीने समजावतायत, हे 27 शक्ती केंद्र आहेत. मग त्यातील प्रत्येक केंद्रावर 4 जप करायचे. चतुष्ट मी मग अगोदरच सांगितलं, साधन चतुष्ट, 4 साधन आहेत. ती सुद्धा हळूहळू पुढे मी सांगणार आहे. तर 4च का? तर वेद किती आहेत? 4. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अंक, आता मगाशी आपण वास्तुशास्त्रावर बोललो, आता अंकशास्त्र सुद्धा महत्वाचं आहे. मी जपमाळ करताना जपमाळेचं महत्व सांगताना सुद्धा सांगितलंय की 108, 8 अधिक 1 9, हे सगळं गणित फार महत्वाचं आहे. मग 4 या आकड्याला सुद्धा महत्व आहे. हर्षल या ग्रहाचा हा 4 आकडा आहे. हर्षल हा ग्रह असा आहे की तो फलदाता आहे, पण तो फळ देताना खूप त्याचा वेग जो आहे तो प्रचंड वेगाने देतो. म्हणजे आपण ह्या सर्व इंद्रियांवर पुन्हा 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 4 प्रहर म्हणून 4 आहेत. तर 4ही प्रहर तुम्हाला तो जप करायचा आहे. जपमाळेवर करा किंवा अजपा जप असू देत किंवा फक्त मनात चाललेलं तुमचं नाम जप असेल, तो जप हा 27 इंद्रियांवर 4ही प्रहर चालावा. म्हणून 27 गुणिले 4 बरोबर 108. या पद्धतीने आज जर आपल्याला समजलं तर विचार करा, विजय शिर्के, आपण खरोखर जो विचारलेला प्रश्न अनेकांसाठी, बहुतांसाठी हा खूप फलदायी प्रश्न असेल. कारण आपण जो जप करतो फक्त कर्मकांड म्हणून करत असू तर तो फक्त किती 11 माळा करायच्या आहेत, 1 माळ करणार, 5-7 माळ करणार आणि मी ठेवणार, माझा जप झाला, चला आजचं काम झालं. नाही, हे काम नाही, हे कर्म आहे. हे कर्मकांड नाहीये. का कर्मकांड नाहीये? तर आपण सर्वांगाने सर्वांगाने आपण त्याला तो अर्पण करायचा आहे. मग तो जप जो आहे आपल्या रंध्रात भिनला पाहिजे. मग ध्यान प्रकार सुद्धा आला आणि जप सुद्धा आला. अशा पद्धतीने हे 4ही प्रहर चालू राहणार आहे. आपण एकदा जप माळेवर करा किंवा नुसता जप करा आणि पूर्ण दिवसभर आतमध्ये तो रुंजी घालत राहतो, सतत आपल्या बरोबर राहतो. मग तुम्ही म्हणता 4 प्रहर, 8 प्रहर का नाही? तर 4 प्रहर तुम्ही जागे असता, 4 प्रहर तुम्ही झोपलेले असता. तुम्ही जागे असताना तुम्ही ते पूर्ण शरीर तुमचं जागृतावस्थेत असतं, त्या 4 प्रहरात तुम्ही करायचा. उरलेलं तुमचे निद्रितावस्थात असलेलं मग ते आपोआप चालू राहणार. मग ते बरोबर परमात्म्यासाठी असणार. कारण आपलं जेव्हा शरीर निद्रिस्त अवस्थेत असतं तेव्हा तोच परमात्मा जो 4 प्रहर जागृतावस्थेत आपण ज्याला जागृत अवस्थेत जागृत केलेला असतो, तो आपल्या निद्रित अवस्थेत आपल्याला जागृत ठेवतो आणि पहाट झाली पहिल्या प्रहरी आपण उठतो सूर्योदयाच्या वेळी. अशा पद्धतीने हे जे विज्ञान आहे हे या नाथपंथीय संतांनी लिहिलेल्या ग्रंथात लिहिलेलं आहे. ते समजण्यासाठी, ते आकलन होण्यासाठी अशा पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. मग 108 खूप छान सांगितलंय. 27 गुणिले
4 बरोबर 108. आणि तुम्ही जर स्वतः घरी प्रयोग करून पहा, इथून बरोबर असा वीत मापत जा, पुढे 10 होईल आणि पाठीमागून तेवढंच अगदी पायाच्या तळव्याला सुद्धा मोजून इथपर्यंत पुन्हा याल तेव्हा ते 20 होईल. या 20 वितेच्या देहावर सत्ता चालते, ती 27 इंद्रिय. 4 प्रहर 27 गुणिले 4 108. अशा पद्धतीने हा उत्तम प्रश्न. आणि ही 108 ची एक माळ जेव्हा पूर्ण होते, खऱ्या अर्थाने ती कधी पूर्ण होणार? मी प्रत्येक वेळेला सांगतो, 11 माळी करता त्यात 108 मणी असतात आणि जे काही पूर्ण 11 माळ्यानंतर गुणिले 108 जी काही संख्या होते त्याच्यातला एक नाम भगवंतापर्यंत पोचत असेल, मग तुम्हाला किती सजगतेने केलं पाहिजे. पण सजगता म्हणजे काय? तर तेच इथे सांगितलंय नाथपंथीय संतांनी, की ते आपल्या शरीरावर आपण करायचा, म्हणजे आपल्या अंतेंद्रिय, बाह्येंद्रिय, सर्व इंद्रियांवर, 27 केंद्रांवर, 27 इंद्रियांनी मिळून तो करायचा. त्या केंद्रांवर तो आपोआप केला जाईल. पण याच्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. आपल्याला पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जप माळ कशी करावी ते शिकून रोज नित्य नियमाने ती केली पाहिजे. सहज ध्यान प्रयोगाची सुरुवात रोज केली पाहिजे. सुरुवात म्हणजे सुरुवात केल्यानंतर सातत्याने ते रोज केलं पाहिजे. या दोन गोष्टी रोज करत असता याची सांगड घातली जाईल आणि हळूहळू हळू आपले डोळे बंद असल्यावर आपण अंतःचक्षुने, आतल्या डोळ्याने आपोआप अंतेंद्रियांवर, बाह्येंद्रियांवर आपलं लक्ष केंद्रित होईल. जप करत असताना तो जप आपल्या सर्व शरीरावर होईल. अशा रीतीने हा उत्तम प्रश्न आपण सांगितलात. आणि आज मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला नक्की मी काहीतरी नवीन शिकवेन. तर आजचा हा धडा होता. गेल्या गुरुवारी मी सांगितलेलं की पुढच्या गुरुवारी मी काय आपल्याला शिकवणार ते आधी सांगणार नाही. ते यासाठी की मला श्री स्वामी समर्थांच्या लीलेवर प्रचंड विश्वास आहे. ते काही ना काहीतरी असं वेगळं आपल्या भक्तांना देण्याचा प्रयत्न करतात आणि आज त्यांनी केलं. मी जेव्हा पाहिलं की हा प्रश्न विजय शिर्केंनी अगदी पहिल्या गुरुवारच्या प्रवचनाच्या व्हिडिओवर, दुसऱ्या गुरुवारच्या प्रवचनाच्या व्हिडिओवर, तिसऱ्या प्रवचनाच्या व्हिडिओवर सुद्धा टाकला होता, तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती यांना उत्कट इच्छा ही जाणून घेण्याची. आणि ही उत्कट इच्छा अनेकांना साह्यभूत ठरलेली आहे. तेव्हा विजय शिर्के आपणाला सुद्धा अनेक स्वामी आशीर्वाद. आजचा हा श्रावणातला शेवटचा गुरुवार, पण हे प्रवचन असंच दर गुरुवारी पूर्णत्वास जाईपर्यंत, कर्माचा सिद्धांत पूर्णत्वास जाईपर्यंत चालू राहणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. पुन्हा एकदा शेवटची विनंती, काय करा, आपल्याला पडलेले प्रश्न आणि मी जे सांगतो आहे, मी जे शिकवतोय, जास्तीत जास्त ते समजलंय किंवा समजलं नाही याच्यावर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि अनेकांना प्रेरणा द्या. अनेकांपर्यंत हे प्रवचन पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हीच तुमची एक स्वामी चरणी एक भेट असेल. याबरोबरच आज आपण या गुरुवारी इथे थांबूया. अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.